मोहिनीताई इंद्रनील नाईक पुसद नगर परिषद अध्यक्षपदी विराजमान. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष भाजप यांच्या जोडीला अपक्षांची साथ. बातमी पुसद. आज सकाळी 11:30 वाजता पुसद नगर परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या मोहिनीताई इंद्रनील नाईक यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. आज सकाळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे भाजप व अपक्षांचे सर्वच नवनिर्वाचित नगरसेवक यावेळी उपस्थित होते. नगर परिषद ही स्थिर चालवली पाहिजे यासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे पक्षीय बलाबल असताना सुद्धा भाजप मित्र पक्षाला त्यांनी उपाध्यक्ष पद बहाल केले आणि त्यांच्यासोबतच अपक्षांचे सुद्धा त्यांना पाठबळ मिळाले आहे. निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या वचनाम्यानुसार आम्ही पुसेद शहराला स्वच्छ सुंदर अतिक्रमण मुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचा नवनिर्वाचित अध्यक्ष मोहिनीताई नाईक यांनी सांगितले. केंद्रात व महाराष्ट्र राज्यांमध्ये महायुतीचे सरकार असल्यामुळे आम्ही भाजपसोबत नगर परिषदेमध्ये सत्ता संपादन केली आणि राज्याबरोबर पुसद शहराचा विकास करण्यास आम्हाला मदत मिळेल असे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी याप्रसंगी सांगितले. समता न्यूज मराठीसाठी शहर वार्ता पुसद. पुसदच्या विकासासाठी जे काही आम्ही निवडणुकीच्या वेळेस शब्द दिला होता की पुसद आम्हाला एक स्वच्छ सुंदर सुशिक्षित सुरक्षित आणि सुसंस्कृत घडवायचं आहे आणि आज पदग्रहणचा माझा पहिला दिवस आज पदग्रहण घेतला आहे आम्ही. तो आज मी सगळे HODला आणि CO साहेबांना भेटून एक आढावा करणार आणि त्याच्यानंतर जे आम्ही दिलेले शब्द आहेत त्याला कसं पाळावं लागणार आणि त्याचं कसं नियोजन करायचं आहे ते नियोजन आज आम्ही करणार आहे. असं 100 दिवसाचा वगैरे कार्यक्रम निश्चित केला का विकासात? ते आज सगळे बैठक करून आम्ही ठरवणार की काय कोणत्या पद्धतीने कसं आम्ही माझा संकल्पना तसं पण आहे की सगळ्यापेक्षा चांगला वॉर्ड कोणता राहणार, सगळ्यापेक्षा चांगला प्रभाग कोणता आहे, त्याप्रमाणे नगरसेवक पण चांगलं काम करू शकणार आणि ते त्यांच्या सगळे चांगले काम करून ते दाखवणार त्यांच्या प्रभागाला आणि वॉर्डला नंबर 1 वर आणण्यासाठी. या पद्धतीचा विचार केलेला आहे. अजून त्याला इम्प्लिमेंटेशन कसं करायचं आहे त्या आजची आढावा बैठकमध्ये आम्ही ठरवणार. युती झाली का? जी आघाडी आमची जी घडली आहे त्याच्यामध्ये 5 आमचे 14 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार, त्याच्यासोबत भाजपचे 5 उमेदवार आणि 3 अपक्ष उमेदवार असं आमचे 22 लोकांची आघाडी ठरलेली आहे. उपाध्यक्ष सभापतीचं वाटप कसं आहे? मी आपल्याला सांगतो, उपाध्यक्षपद हा भाजपला एक जाणार आहे आणि ते पूर्ण 5 वर्षासाठी. संख्याबळ असतानाही तुम्हाला प्रश्न असेल की भाजपला असेल का, तर माझं मत असं आहे की एक राज्यातलं नाही तर देशातलं सर्वात मोठा पक्ष हा भाजप आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपले नेते सन्माननीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आपण तिथे महायुती म्हणून चांगल्या रीतीने महाराष्ट्रात काम करतोय. म्हणून माझं मत असं होतं की जर भाजपला घेतलं तर या नगरपालिकेला स्टेबिलिटी मिळेल, म्हणजे स्थिर राहील, 5 वर्ष चांगलं काम करता येईल तिथे आणि सत्तेचा वाटा हा त्यांना याच्यासाठी देण्यात आला की स्टेबिलिटी आणि काम करताना कुठलीही अडचण न व्हायला पाहिजे. कारण की क्लॅश ऑफ इंटरेस्ट जेव्हा म्हणतो आपण, क्लॅश ऑफ इंटरेस्ट हा एका मतावर किंवा एका विषयावर न झाला पाहिजे. म्हणून सोबत BJP असले तर आपल्याला बळच मिळणार आहे. म्हणून BJPला एक उपाध्यक्षपद आणि एक सभापतीपद असं आपण आणि अपक्षांना आपण काही देणार आहात? अपक्षाला पहिल्या वर्षी तर काहीच नाही, पण त्यांनी पण इच्छा दाखवली की आम्ही कुठलाही शर्त न ठेवता तुम्हाला पाठिंबा देतोय. बिनशर्त